मंदिर आहे कृष्णाचं. मध्ये बरेचसे असे मंदिरं पाहायला मिळतात. बरेचसे म्हणजे जवळपास 60 ते 65 असे मॉमेंट येतं. काही त्यात काही मंदिर येतं, काही असे शिल्प वगैरे अशा बऱ्याचशा गोष्टी आहेत आणि त्या बघण्यासाठी आपल्याला खूप वेळ लागतो. आणि बऱ्यापैकी जे नक्षीकाम आहे ना, बऱ्यापैकी म्हणजे जवळपास 70 ते 80% जे नक्षीकाम आहे ते प्रत्येक ठिकाणी आपल्याला जवळपास सेमच आहे. कारण ज्या खांबल्यावर ज्या पोलवर जे नक्षीकाम आहे त्यातलं म्हणा, सिंहाचं म्हणा, गजशिल्प म्हणा, रामाचे काही शिल्प आहेत म्हणा, ते जे मंदिर आहेत ना ते बऱ्याच ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. त्यामुळे आपल्याला काय होतं की ह्या मंदिरात आल्यानंतर असं मंदिर फिरल्यानंतर थोडंसं सेम बघितल्यानंतर असं काही फिरण्यासारखं असं वाटतं. प्रत्येक मंदिरात गेल्यानंतर त्यात थोडंसं वेगळं पण आपल्याला जर थोडंसं लक्षपूर्वक पाहिलं तर आपल्याला ते जाणून येतं. आता इथं बघितलं ना तर तुम्ही जे पाण्याचा प्रवाह आहे, हे जे स्ट्रक्चर आहे, हे जे सभामंडप आहे, ह्याचं स्ट्रक्चर जे आहे ना ते पूर्ण असं एक अर्ध्या गोलाकारामध्ये बनवलं गेलेलं आहे. त्यामध्येच तिथे शिल्प आहे, पुन्हा मध्येच तिथे पाण्याचा प्रवाह जाण्यासाठी एक होलसुद्धा तयार केलेला आहे त्या साईडच्या ह्याच्यामध्ये. पण आपल्याला फिरण्यासाठी हा किती वेळ लागतो, खूप जास्त ना तर आपल्याला 15-20 मिनटं किंवा 1 तास पकडा प्रत्येक मंदिरासाठी. पण ह्यांना बनवण्यासाठी किती वेळ लागला असेल ह्याचे काही गणत नाही. आणि बरेचसं आपल्याला मंदिराच्या इथले जो वरचा भाग आहे ना तो पूर्णपणे इटाचा बांधलेला दिसतोय, जो आता पडत आलेला आहे. आणि बाकीचं जे खालचं स्ट्रक्चर आहे ना ते पूर्ण आपल्याला दगडामध्ये कोरलं गेलेलं आहे. आता हे समोरचं जे बघितलं ना तर हे सुद्धा आपल्याला ते विटात बांधलेलं आहे आणि त्याच्यातच ते ज्या मूर्त्या आहेत त्याचं शिल्प घडवलेलं आहे. लक्ष्मी का मूर्ति। बाद में इसमें डिफरेंस क्या लगता है सर आपको? देखो खाली पाँव है, हाँ 2 पैर नहीं है, हाँ नहीं पीछे ज़्यादा डैमेज नहीं हुआ। पीछे से अच्छा दिखता है, आगे से ज़्यादा खड़ा हा एक रस्ता बनवला आहे आणि पायऱ्याचा एक मार्ग आहे. इथे एक गजशिल्प आहे, घोड्याचं पण शिल्प आहे. हा आहे मार्ग आतमध्ये जाण्याचा. इथं असा बोर्ड पण लावलेला आहे, महानवमी टिपा. समोरच ते स्ट्रक्चर जे आहे ना ते पण लावलेलं आहे. महानवमी टिपा.
आम्ही टिब्ब्यावर आलेलो आहोत पण आता, आणि इथून सगळा प्रदेश दिसतोय बऱ्यापैकी. अंजनेरी हिल्स फक्त कुठे ते दिसेना. हा हे इकडे दिसतोय वाटतं अंजनेरी हिल्स. क्लास बनवलाय सगळं इथं. ಡೈರೆಕ್ಟ್ ಕನೆಕ್ಟ್ ತಗೊಂಡು ಸ್ಪೆಷಲ್ ಮಾಡೋದು. पूर्ण महाभारत कोरलं, आपलं रामायण कोरलं. इथून आपल्याला जी विठ्ठल मंदिर आहे ना त्याच्या समोर, त्याच्या पाठीमागे इथून आपल्याला घेऊन जाणारी बोट आहे. म्हणजे अंजनेरी हिल्स आपल्याला इकडे आहे. अंजनेरी हिल्स तिकडे आपल्याला जवळपास 4:30-5लाच बंद करतात. ते 5लाच बंद करतात आणि ही बोटचा टायमिंग 5:30पर्यंत आहे. तर ह्याला बस आपल्या गाडी टू व्हीलरसाठी 20 रुपये आणि पर पर्सनसाठी 20 रुपये असे चार्जेस आकारले जातात. गाडी 20, आदमी 20.
ये वरी पुढे सीधा बडा ಗಾಡಿ ಬರ್ತಾ ಅಲ್ಲಿ ಬೆಟ್ಟಲ್ಲಿದೆ ಹಿಂಗ ರೋಡ್ಗೆ ಹೋಗ್ಬೇಕು ಯಾರ ಯಾವಾಗನ ಹೋಗ್ಲತ್ತ ಮತ್ತೆ ಯಾವಾಗನ ಹೋಗ್ಲಿ बात करो ये हेलो क्या नाम है आपका शिवा शिवा आप क्या करते हो यहाँ पे इधर मैं कुकिंग करता हूँ ना कुकिंग करते हो क्या हमको खाना खिला के दिया ही नहीं अभी तक तो अभी तक हमको कल खाना ही बोला नहीं है गाली कुकिंग कर दे क्या करें मजबूरी है ना और बाकी को बिस्किट न दो हमको तो दोगे एटलीस्ट खाना हमको दिया तो अच्छा होगा थोड़ा होता था ये तो क्योंकि सामान भी कुछ भी नहीं है चलो में नमस्कार मंडळी, आपण आज आलेलो आहोत वर्षा हॉटेलमध्ये जे हम्पीमध्ये आहे आणि आजचा जो आपला डिनर आहे तो इथंच करणार आहोत वर्षा हॉटेलमध्ये. इथं येण्यामागचं कारण असं की इथं बानफी म्हणून एक डेझर्ट आहे, बानफी टी, तर ती खाण्यासाठी आलेलो आहोत. इथे ह्याच्या अगोदर ती मँगो ट्रीमध्ये हॉटेलमध्ये मिळत होती, पण ते मँगो ट्री आत्ता सध्या तरी बंद केलेलं आहे हॉटेल. इथे काही कारणास्तव गव्हर्नमेंटनं बरेचसे इथे हॉटेल बंद केलेले आहेत, त्यामुळे ह्या हम्पीमध्ये राहायचे पण रेट जास्त वाढलेले आहेत आणि खायचे पण रेट जास्त वाढलेले आहेत. आणि आम्ही त्याच रेटमध्ये आता सध्या आहोत. आणखीन हे म्हणतात की जवळपास 1-2 महिने लागतील हे रिकवर व्हायला आणि त्यानंतर रेट डाऊन होतं. सध्या ते रेट खूप जास्त आहेत. आम्ही राहिलो तिथे आम्हाला सगळ्यात कमीमध्ये रूम भेटलेले म्हणजे 1000मध्ये, आणि इथं आता वर्षामध्ये आलो इथं नॉर्मली रेट 2000 आहेत आणि ते सांगतायत जर थोडंसं म्हणजे हॉलिडे वगैरे असेल तर 4000 रुपये असे रेट सांगतात. तर राहण्यासाठी तरी नाही, आम्ही आता आलेलो आहोत वर्षा हॉटेलमध्ये जेवण्यासाठी. जेवण्यासाठी येण्याचं कारण की बानफी हा डेझर्ट. तर बानफी तर खाणारच आहोत. त्या अगोदर आम्ही लंचसाठी आत्ता इथे व्हेज कोल्हापुरी घेतलेले आहे. जे लंच डिनरसाठी आहेत ना, तर ते आपण डिनरसाठी आलेले तर डिनरसाठी रेट थोडेसे कमी आहेत, पण तुम्ही जर स्नॅक वगैरे घेत असाल किंवा बाकीचे जर घेत असाल काही विशेष तर ते रेट जास्त आहे. इथं रोटी मिळत नाही, इथं मिळतं चपाती, बटर चपाती आणि नवटेला चपाती. 160 रुपयाला एक आहे आणि प्लेन चपाती आणि बटर चपाती. तर मी घेतो आहे हा प्लेन चपाती कारण की कालपासून बरंचसं म्हणजे असं तेलकट खूप जास्त झालं आहे खाण्यात आलं आहे. आणि इकडे म्हणजे आज किती 4था दिवस आहे. मी फक्त इडली वड्यावरच आहे आणि सांबार, इडली वडा सांबार, दुसरं काही चांगलं भेटतच नाही आहे. काल रात्री काजूवरून ते परोठा खाल्ला तर त्यानं असं थोडंसं खराब वाटलं मला, ते काही चांगलं नव्हतं बनलं. तर त्यामुळे मी 4 दिवस आज फक्त इडली वडा आणि सांबार. तर आज काहीतरी थोडंसं जरा चांगलं जेवण करा म्हणून आलेलं आहे. बघूया आता. कोल्हापुरीचं घेतलं आहे आपल्या कोल्हापुरीचं आणि चपाती आपली नॉर्मल चपाती घेतलेली आणि लास्टला आपण बानफी खाणार आहोत. तर ते तर बघूया. त्याच्या अगोदर इथली जी बसायची सिस्टीम आहे ना ती बघा कशी आहे. हॉटेल तरी मस्त दिसते. आता इथली चव वगैरे काय माहीत नाही आहे कशी इथे, आणि हॉटेल तरी मस्त आहे. बघूया आता आल्यानंतर तुम्हाला दाखवेल. आता चव वगैरे खाऊनच आलेलं आहे असं जेवण, व्हेज कोल्हापुरी चपाती. बघूया आता खाऊन. ही आहे बानफी, जी ब्रिटिश डेझर्ट म्हणून ओळखली जाते आणि हम्पीमध्ये फेमस डेझर्ट म्हणून आहे. तर बघूया आपण ट्राय करून. कर बाबू ट्राय. आणि रिॲक्शन कशी ना करते. काय ना तिकडून खायचं आहे. कडक आहे का? मस्त. हो
कमी पण आहे.